नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड सायन्स पार्ट 2 लेसन नंबर 3 लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पार्ट 2. हा लेसन आपण ऑलरेडी कंप्लीट पाहिलेला आहे. आज आपण या लेसनची एक्सरसाइज पाहणार आहोत. आन्सर्स खूप सोपे आहेत, तुम्ही ते आन्सर्स लगेचच बाय हार्ट करू शकता. सो लेट अस सी कंप्लीट व्हिडिओ. पहिला प्रश्न आहे, कंप्लीट द फॉलोइंग चार्ट. तर या चार्टमध्ये आपल्याला सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि असेक्शुअल रिप्रोडक्शनचा डिफरन्स बिटवीन लिहायचा आहे. सेक्शुअलचे काही पॉईंट्स दिलेले आहेत, असेक्शुअलचे काही पॉईंट्स दिलेले आहेत. आपल्याला त्याच्या अनुसरून इतर पॉईंट्स लिहायचे आहेत. सो लेट अस सी याचा आपण आन्सर आता आपण पाहणार आहोत की याचा आन्सर नेमका काय आहे. मित्रांनो, याचा आन्सर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये आपल्याला ऑलरेडी एक पॉईंट दिला होता, तो म्हणजे रिप्रोडक्शन दॅट ऑकर्स विथ द हेल्प ऑफ सोमॅटिक सेल्स इज कॉल्ड ॲज असेक्शुअल रिप्रोडक्शन. आणि सेक्शुअल रिप्रोडक्शनमधला एक पॉईंट आपल्याला लिहायचं आहे. आता या ठिकाणी काय सांगितलं आहे की जे सोमॅटिक सेलच्या सहाय्याने रिप्रोडक्शन होतं त्याला आपण असेक्शुअल म्हणतो. मग आता जे रिप्रोडक्शन गॅमेट्सच्या सहाय्याने होणार आहे, फर्टिलायझेशन किंवा फ्युजन पण बोलू शकता तुम्ही, फ्युजन किंवा फर्टिलायझेशन ऑफ गॅमेट्स इज कॉल्ड ॲज सेक्शुअल रिप्रोडक्शन. ओके, म्हणजे जे रिप्रोडक्शन फर्टिलायझेशन ऑफ गॅमेट्सच्या सहाय्याने होते त्याला आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन असं म्हणतो. नेक्स्ट दुसरा पॉईंट दिला आहे की मेल अँड फिमेल पॅरेंट आर नेसेसरी फॉर सेक्शुअल रिप्रोडक्शन. आता अर्थातच सेक्शुअल रिप्रोडक्शनसाठी मेल आणि फिमेल गॅमेट्सचं फ्युजन होत असल्यामुळे मेल आणि फिमेल दोन्ही पण पॅरेंट आवश्यक असतात. परंतु असेक्शुअल रिप्रोडक्शनसाठी असे दोन पॅरेंट्सची आवश्यकता नसते. फक्त एकाच पॅरेंट सेलपासून किंवा एकाच पॅरेंट ऑर्गॅनिझमपासून डॉटर ऑर्गॅनिझम्स किंवा न्यू ऑर्गॅनिझम्स, न्यू इंडिव्हिज्युअल्स तयार होतात. सो त्यामुळे ओनली वन पॅरेंट इज रिक्वायर्ड. नेक्स्ट, धिस रिप्रोडक्शन ऑकर्स विथ द हेल्प ऑफ मायटोसिस ओनली. म्हणजे हे रिप्रोडक्शन फक्त मायटोसिस सेल डिव्हिजनमुळेच होतं. मायटोसिस सेल डिव्हिजन कशामध्ये होत असतं? सोमॅटिक सेल्समध्ये होत असतं. आणि आत्ताच आपण फर्स्ट पॉईंट पाहिला की असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये जे ऑर्गॅनिझम्स तयार होतात किंवा हे जे रिप्रोडक्शन आहे तर ते सोमॅटिक सेलमार्फत होत असतं. त्याच्यामुळे या ठिकाणी लिहिलेलं आहे मायटोसिस या सेल डिव्हिजनमुळेच फक्त हे रिप्रोडक्शन होतं. परंतु सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये मायटोसिस आणि मिओसिस दोन्ही पण केले जातात. पहिल्यांदा तर मायटोसिस होतं आणि त्याच्यानंतर मिओसिस थ्रू त्याचे 4 हॅप्लॉइड सेल्स तयार केले जातात. ओके, सो फोर्थ वन आहे की न्यू इंडिव्हिज्युअल. पहिल्यांदा आपण बघूया सेक्शुअलचं. न्यू इंडिव्हिज्युअल फॉर्म्ड बाय धिस मेथड इज जेनेटिकली डिफरंट फ्रॉम पॅरेंट्स. आपण पाहतो की आपल्या आईवडिलांपेक्षा आपण थोडेसे वेगळे दिसतो किंवा काही वेळेस पूर्णतः वेगळे दिसतो. काही कॅरेक्टर्स मॅच होतात, बट आपण एक्झॅक्ट कॉपी नाही आहे आपल्या पॅरेंट्सची. परंतु या ठिकाणी कसं असतं सेक्शुअलमध्ये की जे पॅरेंट्स असतात तर त्यांची एक्झॅक्ट कॉपी ते न्यू इंडिव्हिज्युअल्स किंवा न्यू ऑर्गॅनिझम्स असतात. म्हणजेच या ठिकाणी न्यू इंडिव्हिज्युअल फॉर्म्ड बाय धिस मेथड इज जेनेटिकली आयडेंटिकल विथ पॅरेंट्स. पॅरेंट्सशी एकदम सेम टू सेम असतात. जसे की अमिबाचं पॅरेंट असेल तर अमिबाचाच जो कोणी न्यू ऑर्गॅनिझम तयार होईल तर तो सेम अमिबा पॅरेंटसारखाच दिसणार. सो त्याच्यामुळे ते जेनेटिकली आयडेंटिकल असतात, एकदम सेम टू सेम असतात. नेक्स्ट आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन ऑकर्स इन डिफरंट इंडिव्हिज्युअल्स बाय व्हेरियस मेथड्स लाईक बायनरी फ्युजन, मल्टिपल फ्युजन, बर्डिंग, फ्रॅगमेंटेशन, रिजनरेशन, व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन, स्पोर फॉर्मेशन. मग असेक्शुअल रिप्रोडक्शन कोणत्या मेथड्सनी होतं तर बायनरी फ्युजनमध्ये पण 3 प्रकार आहेत. सिम्पल बायनरी फ्युजन आहे, लॉंगिट्युडल आहे आणि त्याचबरोबर ट्रान्सवर्स आहे. आता सिम्पल बायनरी फ्युजन जे की अमिबामध्ये होतं, लॉंगिट्युडल बायनरी फ्युजन जे की युग्रेनामध्ये होतं आणि ट्रान्सवर्स बायनरी फ्युजन जे की पॅरामेशियममध्ये होतं. त्याच्यानंतर आहे मल्टिपल फ्युजन अमिबासारख्या जे ऑर्गॅनिझम असतात त्यांच्यामध्ये होतं. नेक्स्ट आहे बर्डिंग ईस्टमध्ये होतं. त्याच्यानंतर आहे फ्रॅगमेंटेशन ऑकर्स इन स्पायरोगायरा. रिजनरेशन याचं बेस्ट एक्झाम्पल आहे प्लॅनरिया. आणि त्याच्यानंतर आहे व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन जे की स्वीट पोटॅटोमध्ये वगैरे होतं. स्पोर प्रोडक्शन म्हणजे फंगस स्पोर्ट्समार्फत बाहेर येतं, जे की आपण ब्रेड, जे शिळं ब्रेड असतं किंवा ज्याच्यावरती फंगस आलेली आहे अशा ब्रेडवरती पाहू शकतो. आता या ठिकाणी आपण पाहतोय सेक्शुअल रिप्रोडक्शनचे टाईप्स आहेत का, तर सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये अशा प्रकारचे कोणतेही टाईप्स नाही आहेत. सेक्शुअल रिप्रोडक्शन एकतर पहिल्यांदा फर्स्ट फॉर्मेशन ऑफ हॅप्लॉइड गॅमेट्स बाय मिओसिस अँड देन फर्टिलायझेशन ऑफ दीज हॅप्लॉइड गॅमेट्स टू फॉर्म डिप्लॉइड झायगोट. आणि या ठिकाणी कोणते सबटाईप्स नाही आहे, जसं की या ठिकाणी फ्युजन वगैरे होतं, असे कोणते सबटाईप्स सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये नसतात. या ठिकाणी फक्त 2 स्टेप्स आहेत. पहिल्यांदा तर ते जे गॅमेट्स आहेत तर ते हॅप्लॉइड गॅमेट्स तयार होतात कोणत्या प्रोसेसनी, मिओसिस सेल डिव्हिजननी. आणि त्याच्यानंतर त्यांचं फर्टिलायझेशन होतं या हॅप्लॉइड गॅमेट्सचं
कशासाठी फर्टिलायझेशन होतं, तर मेलचं हॅप्लॉइड आहे, फिमेलचं हॅप्लॉइड आहे, दोघांचं फ्युजन झाल्यानंतर डिप्लॉइड झायगोट जो आहे तर तो तयार होतो. ओके, सो हे झालं पहिला प्रश्न. तुम्हाला हवा असेल तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. आता यानंतर आपण पाहणार आहोत पुढचा प्रश्न, जो की आहे फिलिंग द ब्लँक्सचा. आता यानंतर आपण पाहतोय क्वेश्चन नंबर 2, दॅट इज फिलिंग द ब्लँक्स. त्यामधला पहिला प्रश्न आहे, इन ह्युमन्स स्पर्म प्रोडक्शन ऑकर्स इन दी ऑर्गन. म्हणजे स्पर्म एकतर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये तयार होणार आहे, सो त्याच्यामुळे टेस्टिसमधून स्पर्म प्रोडक्शन होतं, जे की आपण ऑलरेडी याचं स्ट्रक्चर अभ्यासलेलं आहे. तुम्ही प्रिव्हियस व्हिडिओज जर पाहिले नसतील या लेसनचे तर तुम्ही पाहू शकता, त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेलच. आता या ठिकाणी सांगितलेलं आहे पुढचा प्रश्न की इन ह्युमन्स डॅश क्रोमोझोम इज रिस्पॉन्सिबल फॉर मेलनेस. आता मेलनेस म्हणजे जो बेबी आहे त्याचं स्ट्रक्चर डिटरमाइन करताना कोणता क्रोमोझोम असेल तर तो बेबी मेल असणार आहे. तर आपण पाहिलं होतं जर XX क्रोमोझोम असेल तर तो जो बेबी असतो तर तो फिमेल असणार आहे, आणि XY असेल तर तो बेबी असेल तर तो मेल असणार आहे. सो या ठिकाणी मेन Y क्रोमोझोम इज रिस्पॉन्सिबल त्याचा जेंडर डिटरमाइन करण्यासाठी. सो आन्सर आहे Y क्रोमोझोम. नेक्स्ट आहे, इन मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ऑफ ह्युमन्स डॅश ग्लँड इज सेम. तर या ठिकाणी बल्बोयुरेथ्रल ग्लँड इज सेम. नेक्स्ट आहे, इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रिओ ऑकर्स इन डॅश. एम्ब्रिओचं इम्प्लांटेशन कुठे केलं जातं, जेव्हा एम्ब्रिओ तयार होतो तेव्हा तो एम्ब्रिओ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमच्या कुठे असतो, तर युटेरसमध्ये असतो. इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रिओ ऑकर्स इन युटेरस. त्याच्यानंतर आहे, डॅश टाईप ऑफ रिप्रोडक्शन ऑकर्स विदाउट फ्युजन ऑफ गॅमेट. आता गॅमेट्सचं फ्युजन न होता कोणतं रिप्रोडक्शन होईल, किती इझी आहे, असेक्शुअल टाईप ऑफ रिप्रोडक्शन. कारण फ्युजन ऑफ गॅमेट्स कशामध्ये होतं, सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये, ज्याच्यामध्ये की मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट यांचं फ्युजन होत असतं. बट मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट्स फक्त सेक्शुअलमध्येच असतात, असेक्शुअलमध्ये असं काही नसतं, फक्त एकच पॅरेंट असतो, त्याच्यामध्ये ते गॅमेट्सचा किंवा फ्युजन होण्याचा प्रश्नच नाही आहे. सो असेक्शुअल टाईप ऑफ रिप्रोडक्शन ऑकर्स विदाउट फ्युजन ऑफ गॅमेट्स. नेक्स्ट आहे body breaks up into several fragments and each fragment starts to live as a new individual. This is fragmentation type of reproduction. म्हणजे एकतर तुम्ही स्पायरोगायराचं स्ट्रक्चर पाहिलं आहे, आपण स्पायरोगायराचं स्ट्रक्चर पाहूया, सो यू विल गेट इट इझिली अंडरस्टँड. मित्रांनो, आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की स्पायरोगायराचं एक्झाम्पल फ्रॅगमेंटेशनचं बेस्ट एक्झाम्पल आहे. आता स्पायरोगायरामध्ये काय होतं, सपोज की हे आपण पकडूया पॅरेंट स्पायरोगायरा आहे आणि याच्यापासून हे दोन जे तयार झालेत तर हे आहेत डॉटर स्पायरोगायरा. आता या ठिकाणी हा जो पॅरेंट स्पायरोगायरा आहे तर तो दोन फ्रॅगमेंट्समध्ये डिवाईड होणार, आणि एक फ्रॅगमेंट जे आहे हे तर हे सेपरेटली स्वतःचं जीवन जगणार, हा सेपरेटली जगणार. म्हणजे हा जो डॉटर स्पायरोगायरा आहे तो तयार होणार, तो मोठा होणार, परत त्याच्यापासून परत फ्रॅगमेंट्स तयार होणार, परत दोन तयार होणार. अशा पद्धतीने ही प्रोसेस चालू राहणार आहे. सो हे काय आहे, फ्रॅगमेंटेशन आहे. ओके, त्याच्यामुळे याचा आन्सर येणार आहे फ्रॅगमेंटेशन. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की पॉलन ग्रेन्स आर फॉर्म्ड बाय डॅश डिव्हिजन इन लोक्युल्स ऑफ द अँथर. आता या ठिकाणी आपण पाहिलं होतं की जे फ्लावर असतं त्या फ्लावरमध्ये पॉलन ग्रेन्स असतात, आणि ते कशामुळे तयार होतात, अर्थातच मिओटिक सेल डिव्हिजनमुळे ते तयार होतात. याचं उत्तर आहे मिओटिक सेल डिव्हिजन. हे तुम्हाला ज्याच्यामध्ये मी फ्लावरमध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन कसं होतं हा जो व्हिडिओ अपलोड केला होता त्यामध्ये तुम्हाला जास्त चांगलं पाहायला मिळेल. कारण या ठिकाणी जर मी फुल प्रोसेस परत एक्सप्लेन केली तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल आणि हे इझी आहे, सो तुम्ही त्या व्हिडिओमध्ये जाऊन पण बघू शकता. आता या ठिकाणी आपल्याला एक पॅरेग्राफ दिलेला आहे, आणि या ठिकाणी या कंसामध्ये या ब्रॅकेटमध्ये काही शब्द दिलेले आहेत, आणि या शब्दांच्या आधारे तुम्हाला हा जो पॅरेग्राफ आहे तर तो पूर्ण करायचा आहे. आता आपण डायरेक्ट आन्सर पाहूया. मित्रांनो, या ठिकाणी मी जे बोल्ड लेटरमध्ये लिहिलेलं आहे तर ते आहे आन्सर. ओके, सो या ठिकाणी जे बोल्डमध्ये आहे तर ते सगळे आन्सर्स आहेत. सो ग्रोथ ऑफ फॉलिकल्स प्रेझेंट इन दी ओव्हरी ऑकर्स अंडर द इफेक्ट ऑफ डॅश. तर त्याचं उत्तर आहे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन. आता हे तुम्हाला सगळं जे मेन्स्ट्रुअल सायकलचा व्हिडिओ आहे त्यामध्ये जाऊन पाहायला मिळेल की जे फॉलिकल्स असतात जे की ओव्हरीमध्ये प्रेझेंट आहेत त्यांची ग्रोथ कशामुळे होते, FSHमुळे, आणि FSHलाच आपण फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन असं म्हणतो. आणि दिस फॉलिकल्स सिक्रेट्स इस्ट्रोजन. आणि हे जे फॉलिकल्स आहेत तर ते कोणतं हॉर्मोन सिक्रेट करतात, तर ते इस्ट्रोजन हॉर्मोन सिक्रेट करतात. ओव्हॅरियन फॉलिकल अलॉंग विथ ओसाइट ग्रोज ऑर रिजनरेट्स अंडर द इफेक्ट ऑफ इस्ट्रोजन. इस्ट्रोजन या हॉर्मोनच्या अंडर, आता इस्ट्रोजन हॉर्मोन कोणी सिक्रेट केला, फॉलिकलने सिक्रेट केला. सो फॉलिकलने जो इस्ट्रोजन हॉर्मोन सिलेक्ट केला आहे तर या हॉर्मोनच्या अंडर फॉलिकल जे की ओसाइटसोबत आहे ते ग्रो किंवा रिजनरेट होतं. आता स्टार्टिंग पिरियडला ते ग्रो होणार, एंडिंग पिरियडला ते रिजनरेट होणार आहे. ओके, सो अंडर द
इफेक्ट ऑफ ल्युटिनायझिंग हॉर्मोन म्हणजे ज्याला की आपण LH हॉर्मोन म्हणतो. सो ल्युटिनायझिंग हॉर्मोनच्या आधारे फुल्ली ग्रोन अ फॉलिकल ब्रस्ट म्हणजे पूर्णतः तयार झालेलं जे फॉलिकल आहे तर ते ब्रस्ट होतं, फुटतं म्हणजेच ब्रस्ट होतं. आणि मग ब्रस्ट ज्या ठिकाणी होतं किंवा ज्या वेळेस तो ब्रस्ट होतं त्याला आपण ओव्हॅल्युशन असं म्हणतो. आणि ओव्हॅल्युशन ऑकर्स अँड कॉर्पस ल्युटियम इज फॉर्म्ड फ्रॉम रिमेनिंग पार्ट ऑफ फॉलिकल. आणि फॉलिकलचा जो ब्रस्ट झाल्यानंतर राहिलेला पार्ट आहे तर त्या पार्टपासून कॉर्पस ल्युटियम तयार होतं. इट सिक्रेट्स इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन. आणि जे कॉर्पस ल्युटियम आहे तर ते 2 हॉर्मोन सिक्रेट करतं, इस्ट्रोजन आणि दुसरं आहे प्रोजेस्टेरॉन. अँड अंडर द इफेक्ट ऑफ दीज हॉर्मोन म्हणजेच इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन या 2 हॉर्मोन्सच्या अंडर द इफेक्ट ऑफ दीज हॉर्मोन्स म्हणजेच या 2 हॉर्मोनच्या इफेक्टच्या अंडर ग्लँड्स ऑफ एंडोमेट्रियम ऑफ युटेरस. तुम्हाला माहिती आहे की जे युटेरस आहे तर त्या युटेरसच्या भोवती हे जे ग्लँड्स आहेत त्याला आपण एंडोमेट्रियम म्हणतो. सो एंडोमेट्रियमचे जे ग्लँड्स आहेत तर ते ॲक्टिवेट होतात अँड इट बिकम्स रेडी फॉर इम्प्लांटेशन. आणि ते बेबीच्या किंवा झायगोटच्या किंवा एम्ब्रिओच्या इम्प्लांटेशनसाठी ते रेडी होतात, ॲक्टिवेट होतात. सो अशा पद्धतीने हे जे बोल्डमध्ये आहे तर ते तुमचे आन्सर्स आहेत. आपण ही प्रोसेस पण पुन्हा एकदा समजून घेतलेली आहे. डीपमध्ये नाही समजवली आहे कारण ऑलरेडी तुम्ही त्या व्हिडिओजमध्ये पाहिलं असेलच. सो तुम्ही त्या व्हिडिओमध्ये जाऊन ते प्रोसेस पुन्हा एकदा पाहायची तर पाहू शकता. आता त्यानंतर आपण पाहतोय पुढचा प्रश्न जो की आहे क्वेश्चन नंबर 4. आता क्वेश्चन नंबर 4 काय आहे? आन्सर द फॉलोविंग क्वेश्चन्स इन शॉर्ट. त्यामधला पहिला आहे एक्सप्लेन विथ द एक्झाम्पल्स टाइप्स ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन ऑकर्स इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये जे असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं तर ते तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे विथ दी हेल्प ऑफ टाइप्स. आता या ठिकाणी डायग्राम्स काढा असं नाही सांगितलं आहे. तुम्हाला काढायची तर तुम्ही डायग्राम्स काढू शकता. मी तुम्हाला डायग्राम्स दाखवलेले आहेत. इफ यू वॉन्ट टू ड्रॉ देन यू कॅन ड्रॉ. सो या ठिकाणी पहिल्यांदा तर तुम्ही असं हेडिंग देणार आहात आणि याला 1 नंबर टाकायचा आहे. मी नाही टाकलं आहे, तुम्ही टाकायचं आहे. 1 नंबर बायनरी फ्युजन असं तुम्हाला लिहायचं आहे आणि खाली तुम्हाला प्रोसेस स्टार्ट करायची आहे. सो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की इथून प्रोसेस स्टार्ट होते. याला पण तुम्हाला इथे 1 नंबर टाकायचा आहे कारण हे फर्स्ट आहे की प्रोकॅरियोट्स म्हणजेच बॅक्टेरिया, प्रोटिस्टा, अमिबा, पॅरामेशियम, युग्लिना एक्सेट्रा अँड युकॅरियोटिक सेल ऑर्गेनल लाईक मायटोकॉन्ड्रिया अँड क्लोरोप्लास्ट परफॉर्म असेक्शुअल रिप्रोडक्शन बाय बायनरी फ्युजन. आता बायनरी फ्युजनमुळे कोणते कोणते ऑर्गॅनिझम्स रिप्रोडक्शन करतात ते आपण बघणार आहोत. तर प्रोकॅरियोट्स म्हणजेच काय बॅक्टेरिया आहे, प्रोटिस्टा आहे, त्याच्यामध्ये अमिबा येतं, पॅरामेशियम आहे, युग्लिना यांसारखे जे ऑर्गॅनिझम्स आहेत तर ते बायनरी फ्युजनने रिप्रोडक्शन करत असतात. मग आता या प्रोसेसमध्ये काय काय होतं तर इन धिस प्रोसेस द पॅरेंट सेल डिवाइड्स टू फॉर्म 2 सिमिलर डॉटर सेल्स. मग या प्रोसेसमध्ये काय होतं जे पॅरेंट सेल आहे तर ते डिवाइड होतं आणि 2 सिमिलर डॉटर सेल्स ते तयार करतं. बायनरी फ्युजन ऑकर्स आयदर बाय मायटोसिस ऑर अमायटोसिस. एकतर बायनरी फ्युजन मायटोसिसनी घडून येतं किंवा अमायटोसिसनी घडून येतं. मायटोसिस प्रोसेस आपण ऑलरेडी लास्ट चॅप्टरमध्ये पाहिलेली आहे की ज्याच्यामध्ये सोमॅटिक सेल्सचं डिव्हिजन होतं. नेक्स्ट आहे याला तुम्ही 2nd नंबर देणार आहात. ॲक्सिस ऑफ फ्युजन ऑर डिव्हिजन इज डिफरंट इन डिफरंट प्रोटिस्ट. जे वेगळ्या प्रोटिस्टमधलं ॲक्सिस ऑफ फ्युजन किंवा डिव्हिजन वेगवेगळं असतं. जसं की अमिबा डिवाइड्स इन एनी प्लेन ड्यू टू लॅक ऑफ स्पेसिफिक शेप. अमिबाला शेप नसतो, तो कसाही असतो, त्याच्यामुळे त्याला प्लेनच नाही आहे, मग तो कुठल्याही पद्धतीने डिवाइड होऊ शकतो आणि त्यामुळेच त्याला आपण सिम्पल बायनरी फ्युजन असं म्हणतो. पॅरामेशियम डिवाइड्स बाय ट्रान्सवर्स बायनरी फ्युजन. आणि जे पॅरामेशियम आहे जे की आपल्या मोस्टली चप्पलच्या आकाराचं आहे असं पण त्याला म्हणतो, तर ते ट्रान्सवर्स म्हणजे असं आडवं ते डिवाइड होतं. म्हणजे हे पॅरेंट पॅरामेशियम आहे तर यापासून 2 अशा पद्धतीने आडवे डिवाइड होऊन 2 पॅरामेशियम तयार होणार आहेत आणि हे पुढे असे ग्रो होणार आहेत. ओके. त्याच्यानंतर आहे वेराज युग्लेना. आता युग्लेना पण तुम्ही पाहिलं असेल, त्याचे डायग्राम्स तुम्हाला नेक्स्ट पेजवर पाहायला मिळणारच आहेत. सो तुम्ही तुमच्या बुकमध्ये पण पाहू शकता. युग्लेना जे आहे तर ते लॉंगिट्युडल बायनरी फ्युजनने रिप्रोडक्शन करतं. आता युग्लेनाचं नाव तुम्ही याआधी खूप वेळा ऐकलेलं आहे, जसं की आपण या ठिकाणी पाहू शकतो. हा आहे युग्लेना. सो आता हा डिवाइड कसा होतो तर हा लॉंगिट्युडिनल बायनरी फ्युजनने डिवाइड होतो. म्हणजे पहिल्यांदा तर हा आहे पॅरेंट युग्लेना. पहिल्यांदा त्याचे जे वरचं अँटिनाज आहेत तर ते डिवाइड होतात आणि न्यूक्लियस डुप्लिकेट होतं आणि मग परत ते हळूहळू करत पूर्णतः असे डिवाइड होतात आणि मग 2 डॉटर न्यूक्लियस जे आहेत तर ते तयार होतात. ओके. पुढे आपल्याला सांगितलेलं आहे की बायनरी फ्युजन इज युजली परफॉर्म्ड बाय लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ड्युरिंग फेवरेबल कंडिशन्स दॅट इज अवेलेबिलिटी ऑफ अबंडंट फूड मटेरियल. आता बायनरी फ्युजन कधी होतं तर जेव्हा ऑर्गॅनिझम्सकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये किंवा अबंडंट म्हणजे पुरेशा प्रमाणामध्ये किंवा खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं फूड मटेरियल त्यांच्याकडे अवेलेबल असेल तेव्हा त्या केसमध्ये हे लोक बायनरी फ्युजन परफॉर्म करतात आणि डिवाइड होतात किंवा रिप्रोडक्शन करतात. तर आता या ठिकाणी तुम्हाला डायग्राम्स काढायचे तर काढू शकता की अमिबा कशा पद्धतीने
पद्धतीने रिप्रोडक्शन करतो विथ दी हेल्प ऑफ सिम्पल बायनरी फिजन. आणि ट्रान्सवर्स बायनरी फिजनने पॅरामेशियम रिप्रोडक्शन करतं. त्याच्यानंतर आहे लॉंगिट्युडिनल बायनरी फिजनने युग्लिना रिप्रोडक्शन करतं. हा होता फर्स्ट पार्ट. त्याच्यातला याच आन्सरमधला सेकंड पार्ट आहे की मल्टिपल फिजन. मल्टिपल फिजन मोस्टली अमिबामध्ये होतं. त्याच प्रश्नाचं हे उत्तर आहे, अजून उत्तर संपलेलं नाही आहे. असेक्शुअल रिप्रोडक्शन बाय मल्टिपल फिजन इज परफॉर्म बाय अमिबा अँड अदर सिमिलर प्रोटिस्ट. असेक्शुअल रिप्रोडक्शन कोण घडवून आणतं, तर असेक्शुअल रिप्रोडक्शन कोणत्या मेथडनी, मल्टिपल फिजननी कोण घडवून आणतं, अमिबा किंवा त्याच्या पॅरलल जे पण इतर प्रोटिस्ट आहेत तर ते. अमिबा स्टॉप्स द फॉर्मेशन ऑफ स्युडोपोडिया, म्हणजे त्याचे जे स्युडोपोडिया असतात, म्हणजे जे फसवे असे त्याचे लोकोमोशनसाठी ऑर्गन्स असतात तर ते फॉर्मेशन करणं तो स्टॉप करतो. अँड देअर बाय मुवमेंट्स वेनेवर देअर इज लॅक ऑफ फूड. आता ज्या ठिकाणी फूड नसेल, म्हणजे त्याला जर पुरेसं फूड नाही मिळत आहे खाण्यासाठी, तर त्या केसमध्ये किंवा ॲडवर्स कंडिशन असेल, प्रतिकूल कंडिशन असेल, तर त्या केसमध्ये इट बिकम्स राऊंड. ते काय करतं, राऊंड बनतं. अँड फॉर्म्स प्रोटेक्टिव्ह कवरिंग अराउंड प्लाझ्मा मेम्ब्रान. आणि त्याचं जे प्लाझ्मा मेम्ब्रान आहे त्याच्याभोवती ते प्रोटेक्टिव्ह कवरिंग तयार करतं. आणि तो जो अमिबा आहे तो त्या कवरिंगच्या आतमध्ये असतो, एनसाइस्टेड असतो. आणि जो पण प्रोटिस्ट अशा प्रकारे असेल त्याला आपण साइस्ट म्हणतो. ओके. त्याच्यानंतर मेनी न्यूक्लियाय आर फॉर्म्ड बाय रिपीटेड न्यूक्लिअर डिव्हिजन इन दी साइस्ट. आणि साइस्टमध्ये जे पण डिव्हिजन होतं, म्हणजे आपण जर डायग्राममध्ये या ठिकाणी पाहिलं तर तुम्ही पाहू शकता, तर या ठिकाणी हा जो पॅरेंट अमिबा आहे तर तो काय करतो, जेव्हा ॲडवर्स कंडिशन असते तर तेव्हा तो स्वतःभोवती एक प्रोटेक्टिव्ह कवरिंग तयार करतो आणि त्याला आपण साइस्ट म्हणतो. आणि त्याच्या आतमध्ये जे एक न्यूक्लियस असतं अमिबाचं ते फर्दर डिवाईड होतं मायटोसिस पद्धतीने आणि अशा प्रकारे खूप सारे न्यूक्लियस तयार होतात. आणि जेव्हा अमिबासाठी अशी फेवरेबल कंडिशन येते तेव्हा तो काय करतो, इथून असं ओपन होतं आणि मग त्याच्यामध्ये जे पण आतमध्ये तयार झाले छोटे छोटे न्यूक्लियस किंवा अमिबॉइल्स आपण त्याला म्हणतो, तर ते सगळे असे बाहेर पडतात. आता ह्याच्यापासून नवीन नवीन, ह्याच्यापासून नवीन, ह्याच्यापासून नवीन, प्रत्येकापासून नवीन नवीन अमिबा तयार होणार. ओके. सो तीच प्रोसेस या ठिकाणी एक्सप्लेन केलेली आहे. आता तुम्हाला प्रोसेस कळली असेल, मी जस्ट रीड करते. मेनी न्यूक्लियाय आर फॉर्म्ड बाय रिपीटेड न्यूक्लिअर डिव्हिजन इन दी साइस्ट. इट इज फॉलोड बाय सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन अँड थस मेनी अमिबुलाय आर फॉर्म्ड. अमिबुलाय म्हणजे तेच ते छोटे छोटे अमिबा जे की आतमध्ये तयार झालेले आहेत. सो दे रिमेन एनसाइस्टेड टिल दे आर इन ॲडवर्स कंडिशन. जिथपर्यंत ॲडवर्स कंडिशन आहे तोपर्यंत ते आतमध्येच राहतात. आणि साइस्ट ब्रेक्स डाऊन ऑन अरायवल ऑफ फेवरेबल कंडिशन अँड मेनी अमिबुलाय आर रिलीज्ड. आणि जशी फेवरेबल कंडिशन येईल तसे ते जे सगळे साइस्ट आहेत तर ते ब्रेक होतात आणि सगळे जे बेबी अमिबा आहेत तर ते बाहेर पडतात. आणि मग अशा पद्धतीने त्यांचं जे मल्टिपल फिजन आहे तर ते घडून येतं. ही डायग्राम आहे, स्क्रीनशॉट हवा तर काढून घेऊ शकता. नेक्स्ट आता आपण पाहतो यातीलच थर्ड पॉईंट, बडिंग. हे सगळे आन्सर्स खूप सोप्या शब्दामध्ये आहेत, त्याच्यामुळे तुम्ही हे बायहार्ट केलं तरी काही हरकत नाही. आणि हा थर्ड पॉईंट आहे ज्याला की आपण नाव देणार आहोत बडिंग. ओके. तुम्हाला या ठिकाणी वरती नेमिंग करायचं आहे बडिंग, हा डी आहे. ओके. हां. सो असेक्शुअल रिप्रोडक्शन ऑकर्स बाय बडिंग इन ईस्ट एक आहे युनिसेल्युलर फंगस. ईस्ट सेल प्रोड्युसेस टू डॉटर न्यूक्लियाय बाय मायटोटिक डिव्हिजन. आणि तो मायटोटिक डिव्हिजनने डिवाईड होतो ईस्ट. सो ॲज टू रिप्रोड्यूस बाय बडिंग मेथडने रिप्रोड्यूस होण्यासाठी तो मायटोटिक डिव्हिजन घडवून आणत असतो. दिस ईस्ट सेल इज कॉल्ड ॲज पॅरेंट सेल. आणि जो मेन ईस्ट सेल आहे त्याला आपण पॅरेंट सेल म्हणतो. आणि त्याच्या डोक्यावरती एक स्मॉल बल्ज, डोक्यावर म्हणजे कुठेही त्याच्या बॉडीवरती एक स्मॉल बल्ज तयार होतं त्याच्या पॅरेंट सेलच्या बॉडीवरती. अँड धिस बल्ज इज ॲक्च्युअली अ बर्ड. आणि तो जो बल्ज म्हणजे एक फुगीर पार्ट तयार होतो. जसं की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता नेक्स्ट स्लाईडवरती की हा जो पॅरेंट सेल आहे तर याच्या ठिकाणी एक बल्ज तयार होतो आणि तो बल्ज एक बर्डप्रमाणे असतो. आणि या ठिकाणी जेव्हा त्याला एक फेवरेबल कंडिशन मिळेल तेव्हा हे जे आहे तर याला अजून बर्ड असे बर्ड तयार होतात आणि प्रत्येक बर्डपासून एक नवीन ईस्ट तयार होते. ओके. सो आय होप तुम्हाला प्रोसेस कळली असेल. आता मी जस्ट रीडिंग करते. सो अ स्मॉल बल्ज appears on the surface of parent cell. This bulge is actually a bud. One of the two daughter nuclei enters this bud and after sufficient growth, bud separates from the parent cell and starts to live independently as a daughter yeast cell. आणि या ठिकाणी प्रत्येक बर्ड सेपरेट होतो आणि डॉटर ईस्ट सेल म्हणून राहू लागतो. ओके. सो ही पूर्ण प्रोसेस आणि स्ट्रक्चर आहे, तुम्ही याचा पण स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. सो फायनली इथपर्यंत ही जी प्रोसेस होती असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स ही संपलेली आहे. तुमचं आन्सर संपलेलं आहे. आता आपण पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आहे एक्सप्लेन द कॉन्सेप्ट ऑफ IVF. IVFचं कॉन्सेप्ट तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. सो लेट अस सी. याचं पण आन्सर अतिशय छोटं आहे. सो इन विट्रो फर्टिलायझेशन
पहिलं तर पॉईंट आहे की इन दिस टेक्निक फर्टिलायझेशन इज ब्रॉट अबाउट इन दी टेस्ट ट्यूब. फर्टिलायझेशन टेस्ट ट्यूबमध्ये होतं, तुम्हाला तर माहितीच आहे. आणि मग फर्टिलायझेशन म्हणजे काय, तर मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट यांचं फ्युजन घडून आणलं जातं टेस्ट ट्यूबमध्ये. मेल गॅमेट आहे स्पर्म, फिमेल गॅमेट आहे ओवम. सो त्यांचं फ्युजन घडून आणलं जातं टेस्ट ट्यूबमध्ये. फ्युजन घडल्यानंतर झायगोटपासून तयार होणार आहे एम्ब्रिओ. ओके, सो एम्ब्रिओ इज फॉर्म्ड अँड विच इज इम्प्लांटेड इन युटेरस. आणि जे एम्ब्रिओ तयार होईल तर ते युटेरसमध्ये टाकलं जातं किंवा ऑफ वुमन ॲट ॲप्रोप्रिएट टाईम. जेव्हा ॲप्रोप्रिएट टाईम असेल तेव्हा ते युटेरस त्या वुमनच्या किंवा मदरच्या युटेरसमध्ये इम्प्लांट केलं जातं. नेक्स्ट आहे IVF टेक्निक इज यूज्ड फॉर हॅव्हिंग द चाइल्ड इन केस ऑफ दोज चाइल्डलेस कपल्स हू हॅव प्रॉब्लेम्स लाईक लेस स्पर्म काउंट, ऑब्स्टॅकल्स इन ओव्हिडक्ट एक्सेट्रा. आता ही प्रोसेस किंवा IVF टेक्निक कशासाठी वापरली जाते, तर असे पॅरेंट्स की ज्यांना चाइल्ड नाही आहे त्यांना चाइल्ड व्हावं यासाठी. आणि मग कशामुळे, कोणत्या प्रॉब्लेम्समुळे चाइल्ड नाही होत, तर एकतर लेस स्पर्म काउंट असेल किंवा ओव्हिडक्टमध्ये ऑब्स्टॅकल्स अडथळे असतील तर. सो हे आन्सर आहे, तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. आता आपण पाहूया याच्या पुढील प्रश्न. जर तुम्हाला हे उत्तर खूप छोटं वाटत असेल देन यू कॅन इन्क्रीज बाय ॲडिंग इतर जे काही तुम्ही पॉईंट्स ॲड करू शकता, तुमच्या बुकमध्ये दिलेले आहेत ते पॉईंट्स ॲड करून तुम्ही हे उत्तर वाढवू शकता तुम्हाला पाहिजे असेल तर. आता त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की विच प्रिकॉशन्स विल यू फॉलो टू मेंटेन द रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. रिप्रोडक्टिव्ह हेल्थ मेंटेन ठेवण्यासाठी, डिसीज फ्री ठेवण्यासाठी तुम्ही कोणत्या प्रिकॉशन्स घ्याल. सो त्याचा आन्सर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. आन्सर आहे की इन अवर कंट्री देर सीम्स टू बी लॅक ऑफ अवेअरनेस रिगार्डिंग रिप्रोडक्टिव्ह हेल्थ ड्यू टू व्हेरियस रिझन्स लाईक सोशल कस्टम्स, ट्रेडिशन, इलिटरसी, शायनेस एक्सेट्रा. आपल्या कंट्रीमध्ये अनेक कारणांमुळे रिप्रोडक्टिव्ह हेल्थबाबत म्हणावा तितका अजूनही अवेअरनेस नाही आहे. कारण आहेत की रूढी परंपरा आहेत, निरक्षरता आहे, शायनेस आहे एक्सेट्रा. In women, bleeding occurs during menstrual cycle. Occurrence of menstrual cycle is related with reproductive and overall health of women. So due to this, private organs need to be cleaned time to time. Otherwise, problems regarding reproductive health may arise. So menstrual cycle मध्ये bleeding होत असतं आणि त्याच्यामुळे menstrual cycle is related to the रिप्रोडक्टिव्ह अँड ओव्हरऑल हेल्थ ऑफ द वुमन. त्या वुमनच्या पूर्ण रिप्रोडक्टिव्ह हेल्थ आणि ओव्हरऑल हेल्थशी ते निगडीत आहे. त्याच्यामुळे क्लिनलीनेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. नेक्स्ट आहे सम प्रॉब्लेम्स रिगार्डिंग रिप्रोडक्टिव्ह हेल्थ मे अराईज इन मेन टू. काही प्रॉब्लेम्स रिप्रोडक्टिव्ह हेल्थशी निगडीत मेनमध्ये पण अराईज होऊ शकतात. जसं की काही प्रॉब्लेम्स आपण पुढे बघणार आहोत. हेन्स इट इज इसेन्शियल टू मेंटेन द क्लिनलीनेस ऑफ देअर जेनिटल्स. सो क्लिनलीनेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. One should also be careful about sexual relationships because of the chance of arising sexual diseases. So, syphilis and gonorrhea occur on large scale. AIDS is another sexual transmitted disease. Hence, one must be careful regarding to their reproductive health. सो या ठिकाणी रिप्रोडक्टिव्ह हेल्थ मेंटेन ठेवण्यासाठी कोणत्या प्रिकॉशन्स घ्यायच्या तर त्या सांगितलेल्या आहेत. मग जर रिप्रोडक्टिव्ह हेल्थमुळे म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्टिव्ह हेल्थमुळे जे पण डिसिजेस ट्रान्सफर होतात तर त्या डिसिजेसचं नावं या ठिकाणी एड्स जसं की सांगितलेलं आहे. सो त्याच्यामुळे पण आपण प्रिकॉशन्स घेणं गरजेचं आहे. नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत पुढच्या प्रश्नाचं आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज मेन्स्ट्रुअल सायकल, डिस्क्राईब इट इन ब्रीफ. मेन्स्ट्रुअल सायकल काय आहे आणि तुम्हाला ती ब्रीफमध्ये डिस्क्राईब करायची आहे. सो या ठिकाणी तुम्ही पूर्ण आन्सर पाहू शकता. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम अंडरगोज सम चेंजेस ॲट प्युबर्टी अँड दोज चेंजेस रिपीट ॲट द इंटरवल ऑफ एव्हरी 28 to 30 days अँड दिस रिपिटेटिव्ह चेंजेस आर कॉल्ड ॲज मेन्स्ट्रुअल सायकल. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये प्युबर्टीच्या एजनंतर 28 to 30 days नंतर म्हणजे दरवेळीस 28 to 30 days नंतर काही चेंजेस घडून येतात आणि हे जे रिपिटेटिव्ह चेंजेस आहेत त्यालाच आपण मेन्स्ट्रुअल सायकल असं म्हणतो. फर्स्ट आहे मेन्स्ट्रुअल सायकल इज अ नॅचरल प्रोसेस. मेन्स्ट्रुअल सायकल ही एक नॅचरल प्रोसेस आहे विच इज कंट्रोल्ड बाय 4 हॉर्मोन्स, जी की 4 हॉर्मोन्सनी कंट्रोल होते. पहिला आहे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन FSH, ल्युटिनायझिंग हॉर्मोन LH, एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. So one of the several follicles in the ovary starts to develop along with the oocyte present in it under the effect of FSH. मग या ठिकाणी ही प्रोसेस आपण आधी पण पाहिली आहे. आपण एक पॅराग्राफ आपण आता फिल केला होता क्वेश्चन नंबर 3 आय थिंक सो. तर त्यामध्ये पण आपण ही प्रोसेस पाहिलेली आहे की जे फॉलिकल्स असतात ओव्हरीजमधले तर ते डेव्हलप व्हायला स्टार्ट होतात अलॉंग विथ देअर ओसाइट्स. त्याच्यामध्ये ओसाइट्स प्रेझेंट असतात आणि ते डेव्हलप व्हायला स्टार्ट होतात. कोणत्या हॉर्मोनच्या अंडर तर फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोनच्या अंडर. आणि धिस डेव्हलपिंग फॉलिकल सिक्रेट्स हॉर्मोन कॉल्ड एस्ट्रोजन.
अंडर द इफेक्ट ऑफ एस्ट्रोजन, आता या एस्ट्रोजन हॉर्मोनच्या अंडर द एंडोमेट्रियम ऑफ द युटेरसचे जे एंडोमेट्रियम वॉल्स आहेत तर ते पण डेव्हलप व्हायला स्टार्ट्स टू डेव्हलप. पहिल्या सायकलला डेव्हलप होतात आणि असं जर परत परत सायकल्स येत असेल तर त्या रिजनरेट होतात. ओके, सो डेव्हलप ऑर रिजनरेट. नेक्स्ट आहे मेनवाईल डेव्हलपिंग फॉलिकल्स कंप्लीट इट्स डेव्हलपमेंट, आणि मग दरम्यानच्या काळामध्ये फॉलिकल जे डेव्हलप होतात तर त्यांची डेव्हलपमेंट कंप्लीट होते. इट ब्रस्ट, आणि ते डेव्हलपमेंट झाल्यानंतर ब्रस्ट होतात अंडर द इफेक्ट ऑफ ल्युटिनायझिंग हॉर्मोन, म्हणजेच LHच्या अंडर ते काय होतात, ब्रस्ट होतात. आणि मग त्याच्यामध्ये आता फॉलिकल्समध्ये जे ओसाईट आहे तर ते प्रेझेंट होतं. आता हे जर ब्रस्ट झालं तर हे ओसाईट काय होणार आहे, बाहेर येणार आहे. सो ओसाईट इज रिलीज्ड अँड दिस इज कॉल्ड, आणि ही जी प्रोसेस आहे की फॉलिकल ब्रस्ट होणं आणि ओसाईट रिलीज होणं इज कॉल्ड एज ओव्ह्युलेशन. सो द रिमेनिंग टिश्यू ऑफ द बर्स्ट फॉलिकल फॉर्म्स द कॉर्पस ल्युटियम. आता या ठिकाणी जे पण फॉलिकल बर्स्ट झालेलं आहे तर त्याचे जे टिश्यूज आहेत तर ते काय करतात, कॉर्पस ल्युटियम तयार करतात, आणि कॉर्पस ल्युटियम प्रोजेस्टेरॉन हॉर्मोन सिक्रेट करतं. सो कॉर्पस ल्युटियम देन स्टार्ट्स टू सिक्रेट प्रोजेस्टेरॉन. इफ द ओसाईट इज नॉट फर्टिलाइज्ड, आता जे ओसाईट आहे जे की बाहेर निघालेलं आहे त्या फॉलिकलमधून ते जर मेल गॅमेटने म्हणजे स्पर्म थ्रू फर्टिलाइज नाही झालं 24 आवर्समध्ये, मग ते जे कॉर्पस ल्युटियम आहे तर ते इनॅक्टिव्ह होतं. कारण जर फर्टिलायझेशन झालं तर पुढचं ते बेबी वगैरे इम्प्लांटेशन होणार, परंतु जर ते नाही झालं तर मग ते इनॅक्टिव्ह होणार कोण, कॉर्पस ल्युटियम, आणि जर ते इनॅक्टिव्ह झालं तर ते ट्रान्सफॉर्म होणार कॉर्पस अल्बिकेन्समध्ये. So due to this the secretion of estrogen and progesterone also stops completely and the endometrium starts to degenerate. आणि ते जे एंडोमेट्रियम होतं जे की युटेरसच्या वॉल्समध्ये तयार झालं होतं ते पण डिजेनरेट होतं. कारण ते कशामुळे तयार झालं होतं, प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन या दोन हॉर्मोन्सच्या इफेक्ट खाली, आणि जर ते हॉर्मोन्स आता नाही मिळत आहेत तर ते डिजेनरेट व्हायला स्टार्ट होणार. सो टिश्यूज ऑफ डिजेनरेटिंग एंडोमेट्रियम अँड अनफर्टिलाइज्ड ओवम आर डिस्कार्डेड थ्रू वजायना. आणि मग ते जे टिश्यूज आहेत एंडोमेट्रियमचे आणि ते जे ओवम जे की फर्टिलाइज नव्हतं झालं तर ते सगळं जे वजायना थ्रू सगळं डिस्कार्ड होणार, बाहेर येणार. आणि दिस इज अकंपाइंड विथ कंटिन्यूअस ब्लिडिंग, आणि याच्यामुळे ब्लिडिंग होतं ॲट द टाईम ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल. ब्लिडिंग कंटिन्यूज अप्रॉक्सिमेटली फॉर 5 days, आणि हे ब्लिडिंग 5 days कंटिन्यूज राहतं आणि यालाच आपण म्हणतो मेन्सुरेशन. आणि अनलेस द ओसाईट इज फर्टिलाइज्ड, आणि जोपर्यंत ते ओसाईट फर्टिलाइज होत नाही आणि एम्ब्रिओ इज इम्प्लांटेड, एम्ब्रिओ तयार होत नाही, दिस प्रोसेस इज रिपीटेड एव्हरी मंथ, तोपर्यंत ही प्रोसेस दरवेळी 28 किंवा 30 दिवसांनी रिपीट होते. आणि धिस होल प्रोसेस इज रेफर्ड ॲज मेन्स्ट्रुअल सायकल, आणि या पूर्ण प्रोसेसला मेन्स्ट्रुअल सायकल असं म्हटलं जातं. ओके, सो एक्सप्लेनेशन एवढं आय थिंक पुरेसं आहे. नसेल तर तुम्ही मेन्स्ट्रुअल सायकलच्या व्हिडिओमध्ये जाऊन पूर्ण एक्सप्लेनेशन पाहू शकता. सो हे आहे पूर्ण आन्सर, आणि आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ क्लिअर दिसतो आहे. व्हिडिओ जर क्लिअर दिसत नसेल तर तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओची क्वालिटी वाढवावी लागेल आणि मग हा व्हिडिओ क्लिअर पाहता येईल. सो आय होप तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे घेतला असेल. आता आपण पाहतो याच्या पुढचा प्रश्न. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन केस ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन न्यूबॉर्न शो सिमिलॅरिटीज अबाउट कॅरेक्टर्स, एक्सप्लेन धिस स्टेटमेंट विथ सुटेबल एक्झाम्पल्स. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये जे पण न्यूबॉर्न बेबी तयार होतं तर ते त्याच्या पॅरेंटच्या कॅरेक्टरशी सिमिलर असतं, तर ते तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे कसं काय. सो या ठिकाणी तुम्हाला त्याचं आन्सर पाहायला मिळतं आहे. फर्स्ट आहे की मेल अँड फिमेल पॅरेंट आर इन्वॉल्ड इन सेक्शुअल रिप्रोडक्शन. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये मेल आणि फिमेल दोन्ही पण पॅरेंट्स इन्वॉल्ड असतात, आणि फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट ऑकर्स, आणि मेल आणि फिमेल गॅमेट्सचं फ्युजन होतं. सो ड्यू टू धिस यामुळे न्यू इंडिव्हिज्युअल ऑलवेज हॅज द रिकम्बाईंड जीन्स. न्यू इंडिव्हिज्युअलमध्ये मेल पॅरेंट आणि फिमेल पॅरेंट दोघांचे पण कॉम्बिनेशन असलेले जीन्स असतात ऑफ बोथ दी पॅरेंट्स, अँड हेन्स द न्यू इंडिव्हिज्युअल शोज द सिमिलॅरिटीज विथ दी पॅरेंट्स फॉर सम कॅरेक्टर्स. आणि त्याच्यामुळे जे नवीन तयार झालेलं बेबी आहे किंवा जे न्यूबॉर्न इंडिव्हिज्युअल आहे तर ते आपल्या पॅरेंट्सशी काही कॅरेक्टर्समध्ये सिमिलॅरिटी दाखवतं. आणि द ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम पॅरेंट्स टू देअर ऑफस्प्रिंग्स इज कॉल्ड एज हेरिडिटी. आणि कॅरेक्टर्स त्यांच्या पॅरेंट्सपासून ऑफस्प्रिंगमध्ये ट्रान्सफॉर्म होणं याला आपण हेरिडिटी म्हणतो, जे की आपण फर्स्ट लेसनमध्ये पाहिलं आहे. सो फॉर एक्झाम्पल, द ऑफस्प्रिंग ऑफ डॉग्स आर डॉग्स, म्हणजे कुत्र्याची पिल्लं कुत्रेच असतात की मांजरासारखे दिसतात, नाही, कुत्र्याची पिल्लं कुत्र्यासारखी दिसतात. पिजनची पिल्लं पिजनसारखी दिसतात. माणसांची बाळं माणसांसारखी दिसतात की कुत्र्यासारखी दिसतात, नाही. तर अशा पद्धतीने जे पॅरेंट ऑर्गॅनिझम असेल तर तेच कॅरेक्टर्स ऑलमोस्ट काही कॅरेक्टर्स रिकम्बाईन होतात आणि ते त्यांच्या ऑफस्प्रिंग्समध्ये जातात. सो त्याची प्रोसेस अशा पद्धतीने आहे. हे स्टेटमेंट आपण जस्टिफाय केलेलं आहे. सो तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढू शकता.
आता आपण पाहतोय याच्या पुढचा प्रश्न. नेक्स्ट क्वेश्चन खूप इझी आहे. स्केच अँड लेबल द डायग्राम्स. तुम्हाला काही डायग्राम्स स्केच करायचे आहेत आणि त्यांना नावं द्यायची आहेत. पहिला डायग्राम आहे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, दुसरा आहे ह्युमॅन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, तिसरा आहे फ्लावर विथ इट्स सेक्शुअल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आणि चौथा आहे मेन्स्ट्रुअल सायकल. सो सगळे डायग्राम्स आपण पाहूया. सो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता, तुम्हाला ड्रॉ करायचं आहे. नेक्स्ट आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. हे मी ऑलरेडी प्रिव्हियस व्हिडिओजमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे, सो पुन्हा पुन्हा एक्सप्लेन नको करायला, ऑलरेडी व्हिडिओ खूप मोठा झाला आहे. त्याच्यानंतर आहे फ्लावर विथ देअर रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स. तुम्हाला या ठिकाणी फक्त हे 3.12 नाही लिहायचं आहे, कारण ह्या सगळ्या डायग्राम्स पुस्तकामधले आहेत, सो पुस्तकामधलं नंबरिंग आहे ते. त्याच्यानंतर पुढे आहे मेन्स्ट्रुअल सायकल. ओके, तर अशा पद्धतीने आपण सगळे डायग्राम्स पाहिलेले आहेत. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे गिव्ह द नेम्स. तुम्हाला या ठिकाणी नावं लिहायची आहेत. सो लेटस सी याचे आन्सर्स आपण पाहूया. सो या ठिकाणी तुम्ही आन्सर पाहू शकता की गिव्ह द नेम्स. नेम्समधला पहिला प्रश्न आहे हॉर्मोन्स रिलेटेड टू मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. हॉर्मोन्स आहे फोलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन. या ठिकाणी एफ आहे, ई नाही, एफ आहे, करेक्शन करून घ्या. फोलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन FSH, ल्युटिनायझिंग हॉर्मोन LH आणि टेस्टिओस्टेरॉन. टेस्टिओस्टेरॉन मेन आहे, बाकीचे पण हॉर्मोन्स आहेत. त्याच्यानंतर आहे बी हॉर्मोन्स सिक्रेटेड बाय ओव्हरी ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. नेक्स्ट आहे टाइप्स ऑफ ट्विन्स, मोनोझायगोटिक ट्विन्स आणि डायझायगोटिक ट्विन्स. एनी टू सेक्शुअल डिसिजेस, सायफिलिस आहे, गोनोरिया आहे, बुकमध्ये पण स्पेलिंग्स आहेत. त्याच्यानंतर आहे मेथड्स ऑफ फॅमिली प्लॅनिंग, बर्थ कंट्रोल पिल्स आहेत, वॅसेक्टोमी आहे, ट्युबेक्टोमी आहे. तर अशा पद्धतीने हे सगळे गिव्ह नेम्स होते. हे तर एक्सप्लेन करता येणार नाही, जस्ट नेम्स आहेत, सो हा प्रश्न मी नाही एक्सप्लेन केला आहे. आता आपण पाहूया याच्या पुढचा प्रश्न. नेक्स्ट क्वेश्चन आहे अतिशय महत्त्वाचा प्रश्न. जेंडर ऑफ चाइल्ड इज डिटरमाइंड बाय द मेल पार्टनर ऑफ कपल. एक्सप्लेन द रिझन वेदर दिस स्टेटमेंट इज ट्रू ऑर फॉल्स. आता या ठिकाणी जे चाइल्ड बेबी जे होणार आहे तर ते मेल असेल की फिमेल हे कोणावरून ठरतं, तर मेल पार्टनरवरून ठरतं. मग हे खरं आहे की खोटं ते तुम्हाला जस्टिफाय करायचं आहे. सो आन्सर आहे अबो स्टेटमेंट इज ट्रू बिकॉज त्याचं रिझन लिहायचं आहे की मॅन इज टोटली रिस्पॉन्सिबल वेदर द कपल हॅविंग बॉय ऑर गर्ल चाइल्ड. कसं काय, तर ड्युरिंग झायगोट फॉर्मेशन मॅन कंट्रीब्युट्स एक्स और वाय क्रोमोझोम. एकतर एक्स क्रोमोझोम मॅनकडून एक्स क्रोमोझोम येतं किंवा मेल गॅमेटमधून एक्स क्रोमोझोम येतं किंवा वाय क्रोमोझोम येतं टू द नेक्स्ट जनरेशन. पण फिमेलमध्ये दोन्ही पण एक्सच असतात, मग फक्त एक्सच क्रोमोझोम पुढच्या जनरेशनला फॉरवर्ड केलं जाऊ शकतं. ॲट द टाईम ऑफ फर्टिलायझेशनच्या वेळेस जर एक्स क्रोमोझोम आलं मेल गॅमेटकडून देन द चाइल्ड विल बी गर्ल, आणि जर वाय क्रोमोझोम आलं मेल गॅमेटकडून त्याच्यानंतर जे चाइल्ड असेल तर ते असणार आहे बॉय. सो ॲट द टाईम ऑफ फर्टिलायझेशन इफ एक्स क्रोमोझोम कम्स फ्रॉम मेल द चाइल्ड विल बी गर्ल अँड इफ वाय क्रोमोझोम कम्स फ्रॉम मेल द चाइल्ड विल बी बॉय. कारण फिमेलकडे एक्सच असतात, मेलकडे मात्र XY असतात. सो हेन्स द जेंडर ऑफ चाइल्ड इज डिटरमाइंड बाय द मेल पार्टनर ऑफ द कपल. ओके, सो अशा पद्धतीने हे आन्सर आहे. आता आपण पाहतो याच्या पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे एक्सप्लेन असेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. असेक्शुअल रिप्रोडक्शन प्लांट्समध्ये कसं होतं ते एक्सप्लेन करायचं आहे. सो या ठिकाणी तुम्ही आन्सर पाहू शकता की व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन इज द मेथड ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. कोणत्या मेथडनी होतं, व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन मेथडनी होतं. इट टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ व्हेजिटेटिव्ह पार्ट्स लाईक रूट, स्टीम, लीफ अँड बर्ड. म्हणजे ते कोणते कोणते पार्ट्स आहेत, तर रूट आहे, स्टीम आहे, लीफ आहे, बर्ड आहे. कॅरोट, बीटरूट अँड रेडिश आर द मॉडिफाईड रूट्स दॅट परफॉर्म व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन. तुम्हाला माहिती आहे की कॅरोट जेव्हा आपण उपटतो तर त्याला रूट्स असतात, बीटरूट, मग हे सगळे रूट्सचे प्रकार आहेत की ज्याच्यामध्ये व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन होतं आणि नवीन जे इंडिव्हिज्युअल्स आहेत तर ते तयार होतात. सो पोटॅटो, सुरन अँड अदर ट्यूब प्रपोगेनेट विथ द हेल्प ऑफ आईज. आता पोटॅटोला डोळे असतात, म्हणजे जे काही रूट्स पोटॅटोमध्ये येतात खूप दिवस ठेवल्यानंतर तर ते डोळे असतात पोटॅटोचे, आणि ज्याच्यामार्फत अजून पोटॅटोज तयार होतात जेव्हा त्याला आपण जमिनीमध्ये टाकू तेव्हा. सो दीज आयज आर प्रेझेंट ऑन दी स्टीम ट्यूबर्स. नेक्स्ट आहे की इन केस ऑफ प्लांट्स लाईक शुगर केन, ग्रासेस, बर्ड प्रेझेंट ऑन नॉड्स. त्यांचे नॉड्स असतात. नॉड्स म्हणजे तुम्ही शुगर केन पाहिलं असेल, जे ऊस असतं तर ते अशा पद्धतीने एकदम सलग नसतं, असे ते जॉईंट असतात. तर या ठिकाणी नॉड्स तयार होतात आणि त्याच्यापासून नवीन तयार होतं.
सो नेक्स्ट आहे प्लांट्स लाईक ब्रायोफायलम परफॉर्म्स व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन विथ द हेल्प ऑफ बर्ड्स प्रेझेंट ऑन लीफ मार्जिन. जे ब्रायोफायलमचे त्याचं असं पद्धतीने लीफ असतं, ज्याचं पिक्चर तुम्ही तुमच्या बुकमध्ये बघू शकता. त्याचं जे मार्जिन आहे, वेगवेगळे मार्जिन्स आहेत, तर त्याच्यावरती बर्ड तयार होतं आणि त्याच्यापासून नवीन जे लीफ आहे तर ते तयार होतं. ओके, तर अशा पद्धतीने हे कंप्लीट आन्सर आहे. नेक्स्ट आता आपण पाहतोय पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे मॉडर्न टेक्निक्स लाईक सरोगेट मदर, स्पर्म बँक अँड IVF टेक्निक विल हेल्प द ह्युमॅन बिंग, जस्टिफाय द स्टेटमेंट. म्हणजे ज्या मॉडर्न टेक्निक्स आहेत रिप्रोडक्शनच्या, मग इनव्हिट्रो फर्टिलायझेशन असेल किंवा स्पर्म बँक वगैरे असेल, तर ते हेल्पफुल आहे का ह्युमॅन बिंगला, ते तुम्ही सांगायचं, जस्टिफाय करायचं आहे. आता हे आन्सर पॅरेग्राफ फॉर्ममध्ये आहे. तुम्हाला पॉईंट्स जर लिहायचे असेल तर पॉईंट्समध्ये पण कसं लिहायचं मी सांगणार आहे. पहिला पॉईंट आहे की मेनी कपल कॅनॉट हॅव चिल्ड्रन ड्यू टू व्हेरियस रिझन्स. सो नेक्स्ट पॉईंट आहे इन केस ऑफ वुमन इरेग्युलरिटी इन मेन्स्ट्रुअल सायकल, डिफिकल्टीज इन ओसाइट प्रोडक्शन, ऑब्स्टॅकल्स इन द ओव्हिडक्ट, डिफिकल्टीज इन इम्प्लांटेशन इन युटेरस अँड व्हेरियस अदर रिझन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर दिस. ॲब्सेन्स ऑफ स्पर्म, या ठिकाणी हे थर्ड पॉईंट. इन द सीमन, स्लो मुवमेंट ऑफ स्पर्म्स, anomalies in the sperms etc are the reasons in the males. आणि but now with the help of fourth point, with the help of advanced medical technique like IVF, surrogacy, sperm bank, the childless couple can have a child. म्हणजे या ठिकाणी काय सांगितलं आहे, पहिला पॉईंट आहे की मेनी कपल्स कॅनॉट हॅव चाइल्ड ड्यू टू व्हेरियस रिझन्स. अनेक कपल्सला चाइल्ड नसतात अनेक कारणांमुळे. मग फिमेलमध्ये काय रिझन्स आहेत, तर इरेग्युलरिटी इन मेन्स्ट्रुअल सायकलची इरेग्युलरिटी वगैरे वगैरे, किंवा डिफिकल्टीज इन ओसाइट प्रोडक्शन, त्याच्यानंतर इम्प्लांटेशन, जे पण एम्ब्रिओ तयार होईल तर ते युटेरसमध्ये इम्प्लांट करण्यासाठी डिफिकल्टीज एक्सेट्रा. मग फक्त वुमनमध्येच प्रॉब्लेम आहेत का, तर नाही, मेनमध्ये पण काही प्रॉब्लेम्स आहेत की ॲब्सेन्स ऑफ स्पर्म्स इन द सीमनमध्ये स्पर्म्स ॲब्सेन्स असणं किंवा स्पर्मची मुवमेंट स्लो असणं, तर असे काही प्रॉब्लेम्स आहेत मेलमध्ये. मग याच्यामुळे चाइल्ड नाही होऊ शकत. तर मग याच्यावरती उपाय म्हणून हे जे मेडिकल टेक्निक्स आहेत, त्याच्यामुळे हे जे मेडिकल टेक्निक्स आहेत ते अर्थातच युजफुल आहेत. सो तुम्ही पॉईंट्स डिनोट करून घेऊ शकता. 4 पॉईंट्समधलं आन्सर आहे. आता आपण पाहतो याच्या पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे एक्सप्लेन द सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्समधलं सेक्शुअल रिप्रोडक्शन एक्सप्लेन करा. सो याचा आन्सर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. फ्लावर इज अ स्ट्रक्चरल युनिट ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्समध्ये फ्लावरमधून रिप्रोडक्शन होतं, सेक्शुअल रिप्रोडक्शन. इट कन्सिस्ट ऑफ फोर फ्लोरल व्होरल्स. दे आर कॅलिक्स, कोरोला, एंड्रोशियम अँड गायनोशियम विच आर अरेंज्ड इन सिक्वेन्स फ्रॉम आउटसाइड टू इनसाइड. हे तर तुम्हाला माहितीच आहे. अँड्रोशियम अँड गायनोशियम आर द इसेन्शियल व्होरल्स विच हेल्प इन रिप्रोडक्शन. अँड्रोशियम आणि गायनोशियम, अँड्रोशियम हे काय आहे, मेल गॅमेट आहे, गायनोशियम फिमेल गॅमेट आहे. अँड्रोशियम इज अ मेल ओरल अँड इट्स मेम्ब्रॅन आर कॉल्ड ॲज स्टेमन्स. त्याच्या मेम्ब्रॅनला, त्याच्या पार्ट्सला स्टेमन्स म्हटलं जातं. स्टेमन कन्सिस्ट ऑफ अँथर अँड फिलॅमेंट. स्टेमनमध्ये अँथर आणि फिलॅमेंट येतं. आणि मेल गॅमेट्स दॅट इज पोलन ग्रेन्स प्रोड्युस्ड इन अँथर बाय मिओसिस. आणि जे पोलन ग्रेन्स आहेत जे की मेल गॅमेट आहे, जे अँथरमध्ये तयार होतं बाय दी मिओसिस सेल डिव्हिजन. मग गायनोशियम जे की फिमेल ओरल आहे अँड इट्स, मगाशी मी तुम्हाला सांगितलं की गायनोशियम आणि अँड्रोशियम गॅमेट्स आहेत, बट ते गॅमेट्स नाही आहेत, सॉरी, ते ओरल्स आहेत. फिमेल गॅमेट आहे तो म्हणजे या ठिकाणी सांगितले ओवरी, आणि जो मेल गॅमेट आहे तर तो आहे पोलन ग्रेन्स. सो पुढे आपल्याला सांगितलेलं आहे की गायनोशियम इज फिमेल ओरल अँड इट्स मेम्ब्रॅन आर कॉल्ड ॲज कार्पल्स. त्याच्या मेम्ब्रॅनला आपण कार्पल्स म्हणतो. आणि इच कार्पल कन्सिस्ट ऑफ ओवरी, स्टाईल अँड स्टिग्मा. आणि जे सगळे कार्पल्स आहेत तर त्याच्यामध्ये ओवरी, स्टाईल आणि स्टिग्मा हे 3 पार्ट्स प्रेझेंट असतात. ओवरी कंटेन्स 1 और मोर ओव्ह्युल्स. ओव्हरीजमध्ये 1 किंवा अनेक ओव्ह्युल्स असू शकतात. एम्ब्रिओ सॅक इज फॉर्म्ड इन इच ओव्ह्यूल. आणि प्रत्येक ओव्ह्यूलमध्ये एम्ब्रिओ सॅक तयार होतं बाय मिओसिस. ही मी फुल प्रोसेस एक्सप्लेन केलेली आहे, तुम्ही ते व्हिडिओज पाहू शकता. याच्यामध्ये एवढं सगळं एक्सप्लेन करणं शक्य नाही आहे, व्हिडिओ अतिशय मोठा होईल. नेक्स्ट आहे इच एम्ब्रिओ सॅक कन्सिस्ट ऑफ हॅप्लॉइड एग सेल अँड 2 हॅप्लॉइड पोलार न्यूक्लिआय. एम्ब्रिओ सॅकमध्ये काय असतं, हॅप्लॉइड एग सेल असतं आणि त्याचबरोबर 2 हॅप्लॉइड पोलार न्यूक्लिआय असतात. पोलार ग्रेन्स फ्रॉम अँथर आर ट्रान्सफॉर्म टू द स्टिग्मा अँड दिस इज कॉल्ड ॲज पॉलिनेशन. आणि पोलन ग्रेन्स जे की अँथरमध्ये असतात तर ते ट्रान्सफर होतात कुठे, स्टिग्मावरती, म्हणजेच जे की फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचं पार्ट आहे आणि याला आपण पॉलिनेशन म्हणतो.
पॉलन्स जर्मिनेट वेन दे फॉल अप ऑन द स्टिग्मा स्टिकी असतं, याच्यावरती जेव्हा ते पॉलन ग्रेन्स पडतात तेव्हा जर्मिनेशन होतं आणि 2 मेल गॅमेट्स त्या ठिकाणी तयार होतात. सो 2 मेल गॅमेट्स आर फॉर्म्ड. द पोलन ट्यूब देन कॅरीज द मेल गॅमेट अँड रिचेस द एम्ब्रिओ सॅक वाया स्टाईल. आणि जे पोलन ट्यूबमधून जे मेल गॅमेट्स आहेत तर ते एम्ब्रिओ सॅकमध्ये जातात स्टाईलच्या मार्फत. हे स्ट्रक्चर तुम्ही बुकमध्ये बघू शकता, तुम्हाला बुकमध्ये डायग्राम पाहायला मिळणार आहे, त्याच्याद्वारे तुम्हाला हे कळेलच. नेक्स्ट आहे 1 मेल गॅमेट युनाइट्स विथ द एग सेल टू फॉर्म झायगोट. 2 मेल गॅमेट तयार होतात. सो एक मेल गॅमेट जे एग सेल आहे त्याच्याशी फ्युजन होतं आणि झायगोट तयार होतं आणि यालाच आपण फर्टिलायझेशन म्हणतो. आणि जे सेकंड मेल गॅमेट आहे तर ते 2 पोलार न्यूक्लिया जे तयार झाले होते तर त्या 2 पोलार न्यूक्लियासोबत जातं आणि एंडोस्पर्म त्या ठिकाणी तयार होतं. ॲज 2 न्यूक्लिया पार्टिसिपेट इन दिस प्रोसेस दिस इज कॉल्ड एज डबल फर्टिलायझेशन. हे जे 2 पोलार न्यूक्लिया आहेत तर ते याच्यामध्ये पार्टिसिपेट होतात आणि त्यामुळे याला डबल फर्टिलायझेशन असं म्हटलं जातं. नेक्स्ट आहे आफ्टर फर्टिलायझेशन द ओव्ह्यूल डेव्हलप्स इंटू सीड अँड द ओव्हरी इंटू अ फ्रूट. आणि फर्टिलायझेशन नंतर जे ओव्ह्यूल आहे तर ते डेव्हलप होतं सीडमध्ये आणि ओव्हरी डेव्हलप होते फ्रूटमध्ये. सो अशा पद्धतीने ही पूर्ण प्रोसेस आहे. ओके. सो सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. आणि इन दिस वे आपला हा जो चॅप्टरची एक्सरसाइज आहे तर ती कंप्लीट झालेली आहे, पूर्ण एक्सप्लेन करून झालेली आहे. जर डीप एक्सप्लेनेशन हवं असेल तुम्ही व्हिडिओज पाहू शकता जे की आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अवेलेबल आहेत. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर यांसारखे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच मी जेव्हा यांसारखे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. मित्रांनो, असेच छान आणि मस्त व्हिडिओ या चॅनलवरती अवेलेबल आहेत. चला तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपण इथेच विश्रांती घेऊया. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत, नवीन व्हिडिओसोबत, नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत पाहत रहा एस क्लास एज्युकेशन बाय सुहानी, तेही सुहानी सूर्यवंशी या चॅनलवरती. सो फ्रेंड्स, थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.